गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र। तर आज मस्तपैकी रेडी झालो आणि चाललोय लालबागला मसाल्यासाठी, म्हणजे मसालाच विकत घ्यायचा आहे मला। सोबत किरण आणि मी आज कृषिकाला घेऊन जात नाही, कारण का तिकडे मसाल्याचं सगळं म्हणजे जे आपल्या डंकीवर डंकतात त्याच्यामुळे सगळं धुरळा उडतो, सो त्यामुळे तिला त्रास होऊ शकतो, तर तिला मम्मीकडे सोडते मी। चला चल पुढे चल पुढे। तर आम्ही मसाला मार्केटला आलोय। बघितलं तर खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या आहेत, शंकेश्वरी, लवंगी, अजून मला एवढी काय मसाल्याची माहीत नाही। बघा इकडे पण आहेत, आणि इकडे आपले गरम मसाले आहेत, सर्व पावडर आहे, परत अख्खे आहेत। शॉर्ट्स आणि 1 किलो मेथीचा घाटी मसाला करायचा म्हटलं तर तो 3, 3.5, 3.5 किलो ग्रॅम हो, मिनिमम 1 किलो पाहिजे। 1 किलो मिरची आता दादा ते आमच्या लिस्ट प्रमाणे मसाला ऍड करतात, धने जशी क्वांटिटी लागेल 3। ही ब्लॅक वालीच आहे ना, केरलाची। तर आपला मसाल्याचं सगळं साहित्य घेतलं आणि रेडी झालंय, तो आता कुटायला नेतो डंकीवर। आज मसाला करताना आईची आठवण आली, कारण का आईचं मसाल्याचं साहित्य सांगण्याचं सगळं सेम होतं, एवढ्या प्रमाणात एवढं सगळं घ्यायला लागतं। तर आई मिस यू, त्यामुळे ते मसाल्याची माहिती भेटली आहे। तर आज आपण आलो भुलेश्वरला आपल्या कुकिंग चॅनलसाठी भांडी घ्यायला। चला, तर एवढी भांडी घेतलीत मी जेवणासाठी। त्याच्यावर नाव टाकून द्या दादा। तर नवऱ्याला चांगलीच फोडणी दिली मी, हे बघा। तर संध्याकाळ झाली आणि येईपर्यंत आम्हाला 5 वाजले। आल्यावर बाकी सगळा पसारा पडला होता, तो आवरला, उद्याची तयारी केली, आणि उद्या आपल्याकडे पाहुणे येणार आहेत जेवायला, आणि मसाला वगैरे वाटून ठेवला। आणि आज एकच आपलं साधा खिचडी केली जेवणाला, कारण बाहेरून आलं जेवण करायला कंटाळा येतो। आणि ही बाकीची सगळी लोड होती ती काढली, म्हणजे खूप सारी जुनी भांडी होती, सो ती काढून टाकली मी आज, पूर्ण पसारा। चला तर आजचा तुम्हाला पूर्ण मसाल्याचा व्हिडिओ प्लस आपण जी भांडी घेतली भुलेश्वर वरून कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा। भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये। बाय, गुड नाईट।